सर्वांना नमस्कार. मी ॲस्ट्रो तृप्ती. आज आपण जाणून घेणार आहोत राशीचक्रातील सर्वात परिश्रमी, सर्वात जबाबदार आणि कुटुंबासाठी स्वतःला पूर्णपणे समर्पित करणारी राशी म्हणजे मकर राशीची महिला होय. आता मकर रास जर पाहिली तर मकर रास ही राशीचक्रातील 10वी राशी आहे आणि निसर्ग कुंडलीत मकर रास ही दशम स्थानात येते. दशम स्थान म्हणजे काय तर कर्म आहे, कर्तव्य आहे, जबाबदारी आहे आणि आयुष्यातील कार्यक्षेत्र आहे. त्यामुळे मकर महिलांच्या आयुष्यात कर्म हे सर्वाधिक महत्त्वाचं असतं. या महिला बोलण्यापेक्षा कृतीवर विश्वास ठेवतात. या राशीचे स्वामी शनी महाराज आहेत, जे विश्वाचे न्यायाधीश आहेत. सत्य, न्याय, परिश्रम, कर्मफळ यांचं कारक आहेत. त्यामुळे मकर महिलांमध्ये प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा, संयम, सहनशीलता हे गुण भरपूर प्रमाणात दिसून येतात. अन्याय करणं यांना जमत नाही आणि स्वतःवर झालेला अन्याय हे सहन देखील करत नाहीत. कारण काय आहे, मकर ही पृथ्वी तत्वाची, स्त्री तत्वाची आणि चर राशी आहे. पृथ्वी तत्वामुळे स्थैर्य मिळतं, स्त्री तत्वामुळे प्रेमळपणा, जिव्हाळा आणि कुटुंबासाठी जगण्याची वृत्ती मिळते. तर मकर ही चर राशी असल्यामुळे सतत ॲक्टिव्ह राहणं, सतत कार्यरत राहण्याची सवय यांना खूप असते. त्यामुळे मकर महिला एका जागी बसून राहणाऱ्या नसतात, तर काही ना काही कायम त्या कामामध्ये व्यस्त असतात. आणि मकर महिलांचं जर सर्वात मोठं वैशिष्ट्य पाहिलं तर त्यांनी एकदा जबाबदारी स्वीकारली तर ती पूर्ण केल्याशिवाय त्या शांत बसत नाहीत. मग घर असो, संसार असो, मुलांचं शिक्षण असो किंवा करिअर असो, या प्रत्येक गोष्टी त्या अतिशय मनापासून करतात. आणि जर तुमची पत्नी मकर राशीची असेल तर तिच्या कुठल्याही कृतीचं आपण थोडंसं कौतुक करायला सुरू करा. मग पहा की तुमच्या जीवनात किती आमूलाग्र बदल होतात. पण कौतुक करणं इथे अत्यंत आवश्यक आहे, कारण आतापर्यंतचा अनुभव असा आहे की मकर राशीच्या लोकांचं कौतुक केलं जात नाही. ते सतत जबाबदारीची ओझी वाहत असतात, पण त्यांना कौतुकाचे शब्द बोलले जात नाहीत. तर त्यांच्यासाठी कौतुक करणं हा एक अतिशय चांगला उपाय असतो. त्याच्यामुळे जर तुमचा जोडीदार मकर राशीचा असेल तर कौतुक करायला आजपासून सुरू करा. आता मकर महिलांचं राहणीमान हे अत्यंत साधं असतं. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हा जो सुविचार जणू यांच्यासाठीच लिहिलाय असं वाटतं. हवा करत नाहीत, अनावश्यक खर्च करत नाहीत, फाजील प्रदर्शनं यांना आवडत नाहीत आणि त्यांच्या साधेपणातच त्यांचं एक वेगळं सौंदर्य असतं. जुन्या आठवणी किंवा भूतकाळात रमायला आवडतं. म्हणजे जुन्या वस्तू आहेत, जुने फोटोज आहेत, जुने प्रसंग आहेत, हे यांच्या मनामध्ये तसेच त्यांनी जपून ठेवलेले असतात. मग याच्यामध्ये सकारात्मक आणि नकारात्मक हे दोन्ही प्रकारचे प्रसंग असतात. त्यामुळे काही जुन्या गोष्टी, जे कटू अनुभव आहेत, ते आपण सोडून द्यायला शिकणं अत्यंत आवश्यक आहे, कारण त्याचा तुमच्याच मनाला त्रास होतो. त्याच्यामुळे ही काळजी आपण नक्की घ्यावी. आता मकर महिला या उत्तम सल्लागार असतात की कितीही कठीण परिस्थिती असो त्या शांतपणे विचार करून योग्य मार्गदर्शन करतात. आणि विशेषतः जर त्या तुमच्या आयुष्याचा जोडीदार असतील तर त्यांचा सल्ला अनेक वेळा तुमचं आयुष्य योग्य दिशेने नेऊ शकतात. फॅशन डिझायनिंग आहे, हस्तकला आहे, सजावट आहे, डिझाईन आहे, अशा क्षेत्रामध्ये त्या उत्कृष्ट काम करू शकतात, कारण त्यांच्याकडे कल्पकता आणि मेहनत या दोन्ही गोष्टींचा सुंदर संगम असतो. आता मकर महिलांचं आपल्या मुलांवर विशेष प्रेम असतं. आपल्या संततीची प्रगती व्हावी, त्यांनी आयुष्यात मोठं काही करावं यासाठी हे लोक रात्रंदिवस मेहनत करतात. त्यांच्या शिक्षणापासून संस्कारापर्यंत प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देतात. त्यामुळे अनेकदा त्यांची मुलं देखील त्यांच्यासारखीच कर्तबगार आणि यशस्वी होताना दिसतात. आता भाग्योदयाच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर मकर महिलांना यश थोडं उशिरा मिळतं, पण नक्की मिळतं. साधारण वयाच्या 32 नंतर यांच्या भाग्योदयाची सुरुवात होते आणि 36 नंतर 100% यांचा भाग्योदय होतोच. कारण शनी महाराजांचा नियमच असा आहे की आधी संघर्ष, परिश्रम आणि मग त्याचं दीर्घकालीन टिकणारं फळ हे शनी महाराजांच्या राशींची फळं आहेत. आता जर आपण मकर राशीच्या विवाहाचा विचार केला तर या महिला जोडीदार निवडताना खूप जागरूक असतात. त्यांना जबाबदार, समंजस आणि स्थिर स्वभावाचा जोडीदार असतो. आणि मकर राशीने जर कुठल्या राशींशी लग्न करायचं तर वृषभ रास आहे, कन्या रास आहे किंवा मकर राशीचा जोडीदार यांच्यासाठी नक्की चालू शकतो. कारण या राशींचे स्वभाव आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बराचसा समान असतो. मकर राशीने कोणाशी लग्न करू नये तर मकर राशीने सिंह राशीच्या जोडीदाराशी लग्न करणं टाळावं, कारण मकर राशीचा स्वामी शनी महाराज आहेत आणि सिंह राशीचे स्वामी रविदेव आहेत. त्याच्यामुळे हे निसर्गतः शत्रू आहेत. त्यामुळे संसारात अहंकार, मतभेद आणि संघर्ष निर्माण होण्याची शक्यता वाढते.
आता मकर महिलांचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे आयुष्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर त्यांचं कुटुंब. त्या सतत आपल्या कुटुंबाच्या सुखाचा, सुरक्षिततेचा आणि प्रगतीचा विचार करत असतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मकर महिलांचा स्वभाव पूर्णपणे ओळखणं खूप कठीण असतं. त्या आपल्या मनातील भावना सहज कोणालाही सांगत नाहीत. अनेक गोष्टी मनातच ठेवतात. म्हणूनच त्यांना आतल्या गाठीचं पण आपण म्हणतो. कारण काय आहे, तुम्ही जर मनातलं सांगितलं नाही तर समोरच्याला कळणार नाही तुमच्या समस्या. त्याच्यामुळे मनमोकळेपणाने बोलायला सुरू करा. हा तुमच्यासाठी उपाय आहे. एकंदरीतच मकर राशीची महिला म्हणजे परिश्रम, जबाबदारी, संयम, कर्तव्य आणि कुटुंबासाठी समर्पण यांचं सुंदर मिश्रण. संकटामध्ये खंबीर उभी राहणारी, शांतपणे आयुष्य घडवणारी आणि आपल्या कर्माच्या जोरावर यश मिळवणारी जर महिला असेल तर ती मकर राशीची महिला आहे. म्हणूनच राशीचक्रातील सर्वात विश्वासू, जबाबदार आणि आदर्श गृहिणी कोण असेल तर मकर राशीच्या महिलांची ओळख सांगता येते. आपणही मकर राशीचे आहात का आणि आपल्यामध्ये हे गुण आहेत का? तर नक्की मला कमेंट करून लिहा. धन्यवाद. जय ज्योतिष.